या पुढे 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 थोडं थोडं साईड आपण सर्वांनी अरे ऐका ना एक मिनिट ऐका ना एक रिक्वेस्ट आहे USB साहेबांना निवेदन द्यायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाठिंबा आहे घटना झाली त्याच्या निषेध आज रस्ता रोखलेला आहे जे कोमिंग ऑपरेशन सुरू झालं बघा, परभणीमध्ये जे घटना झाली त्याचे निषेधार्थ आंबेडकरी जनताने जे मोर्चा काढला त्या मोर्चावर पोलिसांनी जे लाठी हल्ला केला आणि काही लोकांना त्यांनी अटक केले, गुन्हे दाखल केले. त्याच्या निषेधार्थ हा रस्ता रोको होता. आज अल्टिमेटम होता. मला जस्ट माहीत पडला आणि मी इथं भेटायला आलो. सन्मान्य ब्रह्मानंद चव्हाण असेल, सन्मान्य संदीप खरात असेल, आमचे दिनकर दादा असेल, त्या लोकांनी मदतीसाठी मी इथं आलेलो आहे. शांततेने आम्ही आता हे आंदोलन थोड्या वेळानंतर समाप्त करणार आहे आणि एक अल्टिमेटम आहे, जर त्या अधिकारी आणि ज्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल नाही झाले, की कारवाई नाही केली तर एक आंदोलनाचा आणखीन एक भाग पुढे ठरण्याचं ठरलेला आहे. यांना मी सांगितलं, जर आपण जालना बंद करायचा तुम्ही डिसाईड करत असेल तर आपण काय करू, जर जालना बंद करायचं असेल आणि पोलीस जे कारवाई करतात त्याला थांबला पाहिजे. आणि आंबेडकरी जनताने जर डिसाईड केले जालना बंद करायचा तर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या सोबत आमचे जेवढे व्यापारी बंधू आहे त्यांना भेटणार आहे, त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की आमचा जे बंदाचा हक असेल आपण आम्हाला मदत करा. त्यासाठी मी विनंती करणार आहे आणि निश्चितही जे आपले आमचे आंदोलनकर जे डिसाईड करणार त्याच्या पाठीशी मी आहे, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अंबर चौफुली येथे रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आंबेडकरी चळवळीच्या सर्व संघटनाच्या, सामाजिक संघटना, बौद्ध संघटना जेवढ्या आहेत त्या सर्वांच्या वतीनं इथं एक निषेध अंबर चौफुलीला परभणीच्या घटनेचा निषेध करण्याच्यासाठी आम्ही जमा झालो. शांततेनं आम्ही हा निषेध नोंदवत आहोत. या नोंदवण्यामध्ये परभणीला झालेल्या घटनेचा पहिला निषेध करतो. या घटनेमध्ये ज्या पोलिसांनी जी जनतेनं ज्या प्रतिक्रिया नोंदवल्या, मोर्चा काढला, त्यामुळे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला किंवा काही लोकांना मारलं,
ती कारवाईचा सुद्धा आम्ही त्याची चौकशी केली पाहिजे. योग्य अयोग्य आहे की नाही त्याबद्दलही केलं पाहिजे. आणि इथं जालन्यामधल्या सर्व तमाम जनतेला, आपल्या आंबेडकरी विचाराच्या सर्व जनतेला मी विनंती करतो की कोणाच्या भडकवण्यावरून, कोणाच्या सांगण्यावरून इथं कुठल्या अनुचित प्रकार करू नका. शांततेनं आपली प्रतिक्रिया नोंदवायची. आपण सर्व तरुण मंडळी आलेत, माझ्यासोबत चितेकर वगैरे सर्व मंडळी इथं आलेत. या सर्वांनीच हा बंदचा रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही केलाय. आता हा मी DYSP कुलकर्णी किंवा जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहोत. आणि हा आमचा 1 घंट्याचा झालेला रस्ता रोकोचा कार्यक्रम आम्ही स्थगित करणार आहोत. काल पोलिसांची आम्ही चर्चा करून सुद्धा शांततेनं हा कार्यक्रम पार पाडण्याचे केले. मी कार्यकर्ता म्हणून, बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीतला कार्यकर्ता म्हणून सर्व जनतेला आवाहन करतो की आपण कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ देऊ नका. गैरसमज करून काही घटना करू नका. कुठेतरी दगडगिरी मारून आपल्या अंगावर काही येईल असं होऊ देऊ नका. शांततेनं ही प्रतिक्रिया नोंदवायची. आपण सर्वजण इथं आलात याबद्दल सगळ्या तरुणांचा, आपल्या सर्व संघटनेच्या पद्धती करायचं आहे. आमची मागणी आहे की परभणीला पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीमध्ये चौकशी करावा. आणि तो जो माणूस आहे माथे फिरू, ज्या माणसानं बाबासाहेबांच्या संविधानाच्या समोर असलेलं संविधान काढलं, त्याचा अपमान केलाय, तर ते वेळा आहे का कोणी प्लॅन केला, त्याच्यामध्ये कोण जातीवादाचा काही त्याच्यामध्ये हे करण्यामागे डाव आहे का, दोन समाजामध्ये अशांतता निर्माण करून लॉ अँड ऑर्डर क्रिएट करायचं काही डाव आहे का, हे पोलिसांनी शोधावा आणि तो माणूस शोधून काढावा अशी आमची मागणी आहे. जालना बंदची हाक काही दिली का आपण? आम्ही जालना बंदची हाक दिलेली नाही. आम्ही बसू, आम्ही इथल्या सर्व मंडळीच्या सोबत चर्चा करू, व्यापाऱ्याशी चर्चा करू. कुठलीही जाळपोळ होणार नाही किंवा एखादी काही घटना घडणार नाही अशी दक्षता घेतल्याच्या नंतरच तो निर्णय घेऊ. आज आम्ही बंदचं आव्हान केलेलं नाहीये, त्यावर आम्ही सर्व मिळून बसू आणि निर्णय घेऊ. जे सुरू केलं पोलिसांनी आमच्या झोपडपट्ट्यामध्ये जाऊन अडवणं, मारणं, जो माणूस मोर्चात नाही, ज्याला काही केलंच नाही त्याच्यावर केसेस दाखल करणं, हा नेहमीचा जो प्रकार आहे. गृह खात्याच्या मार्फत केसेस दाखल करून दलितांचं, आंबेडकर चळवळीचं नेतृत्व दाबणं किंवा माणूस घायल करणं, ही पोलिसांची कारवाई गुप्त जी आहे ती बंद करावी. आणि आमचा निषेध आहे. बाबासाहेबांची घटनाचा अपमान केला याचा निषेध आहे. हा निषेध आम्ही नोंदवतो. पोलिसांनी याला वेगळ्या पद्धतीने घेऊ नये, आमच्या तीव्र भावना आहेत. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण शांततेने कार्यक्रम केला. सर्वांनी याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो.